गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही. यासाठीच मी कृषी मेळावा, शेतकरी कार्यशाळा, शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला. कारण मला शेतकऱ्यांचे हित यातच समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी बोलताना केले. दक्षिण सोलापूर, चिंचपूर आणि नवीन टाकळी येथील एमके फाउंडेशनच्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात संबोधित करताना महादेव कोगनुरे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधांबाबत विचार मांडले. त्यानंतर शेतकऱ्यांची मार्गदर्शन आणि चर्चा पार पडली. या शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, पंचसूत्रांचा वापर करून एकरी 100 टन ऊस उत्पादन कसे काढावे, अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात सोमेश पद्माळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजपर्यंत एमके फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. नेहमीच समाजातील युवक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांना आधार देण्याचे काम महादेव कोगनुरे करताना दिसतात. पुन्हा एकदा महादेव कोगनुरे यांनी शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. भविष्यात देखील समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महादेव कोगनुरे यांनी सांगितले. यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग, टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले, परशुराम घोडके, अंबादास पाटील, श्याम म्हेत्रे, मल्लिकार्जुन बगले, गणेश बिराजदार, अमोक सिद्ध पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, यल्लप्पा दिवटे, फाउंडेशनचे सहकारी स्वप्नील भटकर, गंगाधर हत्तरसंग, अब्दुल रजाक कडपे, अप्पू बगले, बल्लाप्पा चडचण, भीमाशंकर चडचण, अप्पू बगले, गुरुनाथ चडचण, वीरू कोंडदे, चंदू चडचण आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.